नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ आपला खूप सिंपल आणि एकदम सोप्या टॉपिकवर आहे, जो की आपल्याला ड्रेस किंवा मग तुम्ही ब्लाऊज शिवाल, वेगवेगळं लंगावणी हे शिवाल, वेगवेगळे पॅटर्न शिवाल, तर त्यावेळेस आपण त्याला लटकन लावल्याच्या नंतर त्याचा लूक खूप जास्त चेंज होतो. तर लटकन हे एक एवढं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जितक्या व्हरायटीचे शिवताल तितके कमीच आहेत. पण इथे मी एक सिंपल एक लटकन बनवणार आहे आणि तुम्हाला थोडीशी माहिती शेअर करणार आहे की आपण भलेही लटकन हे एक सिंपल गोष्ट समजतो, पण लटकन शिवण्यामागे पण भरपूर मेहनत असते. तर इथे बघा, मी हा थ्रेड असा ठेवला होता, तर थ्रेडचे जे धागे आहेत ते मध्ये आले असते. तर तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटी कळेल की ते धागे खाली आल्याच्या नंतर आपल्या लटकनची पूर्ण शान जाते. तर मी अशा प्रकारे इथे हा जो दोरा आहे लटकनचा थ्रेड आहे तो असा दुमटून घेतला आणि नंतर यावर शिलाई केली. तर इथे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला कोणता पॅटर्न बनवायचा आहे त्यावर आपल्याला कपड्याची कटिंग करावं लागते आणि मग नंतर त्याला छान प्रकारे शिवून रेडी करावं लागते. एक लटकन बनवण्यामध्ये पण आपले 10 मिनटं किंवा 5 मिनटं असे जातात. तर यामध्ये काही वेगळं नाही आहे. प्रत्येकाला शिलाईकाम करताना साधे का होईना पण लटकन बनवावंच लागतात. कारण मार्केटमधून आपण जे लटकन घेतो ते प्रत्येकाला आवडतात असं नसतं. तर लटकन बनवणं म्हणजे पण एक कला आहे आणि ते फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण ब्लाऊज ड्रेस शिवतो त्यावेळेस लटकनचे पण एक्स्ट्रा पैसे घेतो कस्टमरकडून. तर त्यामुळे आपण जेवढं पण लटकनला फिनिशिंग देऊ तेवढं ते लटकन आणखी छान दिसते. तर हे एक खूप छान असं आणि सिंपल असं लटकन आहे. तर ओवेल शेपमध्ये आधी शेप कट करून घेतला, त्याला भरून शिवून घेतलं, परत त्याला मी दोरी लावली आणि अशा प्रकारे चुन्या टाकून शिवून घेतलं. तुम्ही असं मशीनवर नाही शिवलं तरी हाताने पण ह्या चुन्या टाकून दोरा सुईमध्ये ओवून पण असे हे बनवू शकता. पण इथे मी एक वेळा शिवण्याच्या ऐवजी परत एकदा याला जवळ घेऊन आता परत याच्यावर मी शिलाई मारणार आहे. तर हे लटकन मी जो शायनिंग कपडा असतो आपला त्या कपड्याचं बनवलेलं आहे. तर खूप भारी लूक येतो असं जर कपडा असेल तर. तर इथं जो एक्स्ट्रा कपडा होता तो पण मी कट केलेला आहे. तर बघा, इथे असा असा शेप तर तयार झालेला आहे. तर याच्यावर आपल्याला आणखी एक छोटंसं लटकन तयार करायचं आहे. तर ते लटकन लावता वेळेस बघा, हे जे खालची पाकळी तयार झाली आहे, तर ही पाकळी आणखी छान दिसण्यासाठी आपण जो वरी शेप लावणार आहे तर त्यासाठी मी असा चौकोनीमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये पण कट करू शकता. तर इथे मी हा शेप घेतलेला आहे. तर हे लावता वेळेस बरेच माझ्या मैत्रिणीला नवीन शिकणाऱ्यांना प्रॉब्लेम येतो की याला आपल्याला उलट लावायचं आहे की असं या साईडने लावायचं आहे. तर इथे लक्षात घ्यायचं आहे, तर आपण जी बंद भाग आहे ना, तो खालच्या साईडनं केला तो उलट जातो आणि वरच्या साईडने जर केला तर एकदम परफेक्ट आणि बराबर येतो. तर बघा, ही आपली योग्य बाजू आहे. म्हणजे ह्या अशा पद्धतीत आपल्याला लटकनला शिवायचं आहे. जी बंद बाजू आहे ती वरच्या साईडनं ठेवलेली आहे, जी खुली साईड आहे ती लटकनच्या साईडनं ठेवायची आणि मग असं दोन्ही पार्ट एकावर ठेवून आपल्याला इथून कपडा असा थोडासा फोल्ड करायचा आणि शिलाई घ्यायची. कारण हे टोक बाहेर येतं जेव्हा आपण लटकन सुलट करतो त्यावेळेस, आणि ते कोपरा दिसला तर ते शिलाईची फिनिशिंग पूर्णपणे निघून जाते. तर इथं छोटीशी ही टिप्स आहे की तुम्हाला अशा प्रकारे कपड्याला थोडंसं फोल्ड करून इथे लटकनला आपल्याला अशा प्रकारे शिवायचं आहे. तर हे लटकन शिवताना पण आपण थोडासा 1 इंचापेक्षा पण कमी असा गॅप ठेवला होता पहिल्या लटकनमध्ये आणि दुसरं जॉईंट केलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण हे आपण आता सुलट करू तर ते एकमेकावर येतं. जर तुम्ही हे खूप खाली जॉईंट केलं असतं तर ते फुलाला असं लूक दिलं नसतं आणि फुलावर बराबर असं पलटलं नसतं. तर इथे बघा, ह्या पद्धतीत आपल्याला असे सुंदर सुंदर लटकन घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. भलेही तुम्हाला ही सिंपल आणि इझी असं बोलणं वाटेल, पण करताना आपल्याला हे खूप म्हणजे छोटं काम असतं ना, तर वेळ पण लागतो आणि बनवतो ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. कारण आपण असं छोटं छोटं काहीतरी बनवतो ते नजरेला बघायला, समोर बघायला
आणखी छान वाटतं. तर इथे बघा हे फायनली असं आपल्याला लटकन बनवून रेडी झालेलं आहे. व्हिडिओ यूजफुल वाटला आणि काही तुमच्या कामाला पडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच आणखी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे आणि ही छोटीशी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.